सावन के महीने शुरू होते ही जहाँ चारों तरफ लोग भगवान भोलेनाथ की पूजा में लग जाते हैं, वही मेरी उत्सुकता इस बात की बढ़ जाती है कि मेरे भक्तगण मेरे आगमन की कैसी तैयारी कर रहे होंगे। जी हाँ, मैं माँ पार्वती और शिव जी का प्रिय पुत्र गणेश और मेरा जन्म दिवस भादो माह में चतुर्थी के दिन, जिसे आप विनायक चतुर्थी के रूप में भी मनाते हैं। माझं नाव हरीश पिंपळे ग्रामपंचायतचा होणार ही 2007 पासून सुरुवात केली। माझ्या गुरुकडनं त्यांचं नाव विजय खाते, त्यांनी जी सुरुवात केली मला एका क्षणाने बोलतात ना एक मोठा आशीर्वाद भेटला गुरुच्या सध्या तरी मला आता मी स्वतःचा एक बिझनेस चालू केला त्याला यावर्षी 10 वर्ष पूर्ण झाले। मेरा आगमन धूम धड़ाके और नाच गाने से ना हो तो कुछ अधूरा सा लगता है। ऐसे तो मुझे अपनी माता पिता की गोद में दिखने का स्वरूप सबसे ज्यादा पसंद है, पर मेरे भक्तगण मुझे अनेक रूपों में देखना पसंद करते हैं। कोई मुझे शेषनाग पर, कोई विश्वकर्मा जी के रूप में, तो कोई राम जी के रूप में। कई भक्त शंख, गरुड़, गज, मत्स्य पर विराजमान देखना पसंद करते हैं। कुछ पेशवा के रूप में तो कुछ कल्कि अवतार में। कुछ भक्त मुझे वीणा बजाते हुए देखना भी पसंद करते हैं। चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आपलं स्वागत आहे। चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1978 साली झाली। यंदाच हे 45 वर्ष आणि गेली 45 वर्ष या मंडळाच्या माध्यमातून असंख्य कार्यक्रम या ठिकाणी या विभागात खास करून कोविडच्या काळामध्ये या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या इकडच्या जनतेसाठी लोकांसाठी फार मोठं योगदान दिलं आहे आणि हे योगदान देताना आमचे काही पदाधिकारी देखील त्याच्यामध्ये शहीद झाले। हे करत असताना आम्ही कुठेही आमच्या प्राणाची जीवाची पर्वा न करता अगदी रस्त्यावर उतरून लोकांची त्यावेळेला सेवा करू। इस बार मेरे जन्मदिन पर लोगों का उत्साह कुछ ज्यादा ही रहा, क्योंकि पिछले 2 वर्षों में कोरोना वायरस की वजह से मेरे भक्त मेरा जन्मोत्सव नहीं बना पाए थे। नमस्कार, जय गणेश। विकतुल्यन सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ गिरगावचा राजा आजचं यावेळेचं 95वं पर्यावरणाचा राजा हे वर्ष आपण साजरा करीत आहोत। या मंडळाची जी ख्याती आहे ती गेली 95 वर्ष शाडूच्या मातीची मूर्ती बनवता आहेत। आज ह्या एक मला महत्त्वाचं सांगायचं आहे की हे मंडळाचं कार्यकारिणी सदस्य पण एका सामान्य कार्यकर्त्याला पण इंटरव्ह्यू द्यायला भाग पडतात, त्याच्यातला मी एक आहे। त्या मंडळाची स्थापना 1928 साली झाली आणि ह्या मंडळ हे 1928 ते 2022 ह्या पूर्ण 95व्या वर्षात पूर्ण शाडूच्या मातीची मूर्ती बनवता आहे। हे 95 वर्ष आपण पर्यावरण पूरक हे करतो आहे। आपण एक 95 छोट्या छोट्या गोष्टी ज्या पर्यावरण निगडीत आहेत, ज्या सामान्य माणूस आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात करू शकतो, अशा 95 गोष्टी आपण आपल्या मंडपात आपण दाखवलेल्या आहेत, जो सर्वसामान्य माणूस करू शकतो। जेणेकरून पाण्याचा वापर कमीत कमी करावा, पक्ष्यांना पाणी टाकावे, अशासारखं सगळी कार्य आहे ना ती गिरगाव दर्जा करत आहे। त्या हिशोबाने
आपण हे कार्यरत पुढे चालवत आहोत. दुसरी गोष्ट, गिरगावचा राजा ही पूर्णपणे शाडूच्या मातीची 4 टनाची मूर्ती आहे, जी मला वाटत नाही की पूर्ण हिंदुस्थानातही मूर्ती असेल अशी. आणि पूर्ण शाडूची माती, जी पाटकर परंपरा आहे, राजन पाटकर ही त्यांची 4थी पिढी आहे जी ही मूर्ती घडवत आहेत. आणि यावर्षी प्रथमतः आपण थोडा मूर्तीला कल देऊन आपण ही पेशवाईपदी मूर्ती केलेली आहे. जे मुकुटधारी गिरगावचा राजा आपण नेहमी बघत असतो, 95व्या वर्षी आपण ही मूर्ती बाजीराव पेशवाच्या हिशोबाने केलेली आहे. तर सर्वांना हेच आव्हान आहे, सर्व मंडळांना, की हे पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन या हिशोबाने आम्ही शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहोत. आणि हे गिरगावच्या राजाच्या मंडळाला आपण पूर्णतः एकदा तरी भेट द्यावी हीच विनंती. जय गणेश. ऐसे तो जन्मदिन सभी का एक दिन के लिए ही मनाया जाता है, पर मेरे जन्मदिन का महत्व भारत की आज़ादी में योगदान से भी है. मेरे भक्त बाल गंगाधर तिलक ने 10 दिन का मेरा जन्मोत्सव बनाकर लोगों को एकजुट करने का अद्भुत कार्य किया था. अब तो मेरे भक्त पूरी दुनिया में मेरा जन्मोत्सव बनाते हैं. मुझे भी आप सभी को नाचते गाते और आनंद मनाते देखना बहुत पसंद है. बस आप लोग थोड़ा अपना और थोड़ा प्रकृति का ध्यान रखें. फिर आपसे अगले वर्ष मिलता हूँ. तब तक आप आनंद मनाते रहिए और सदैव प्रसन्न रहिए.